सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भावंडांचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. सामाजिक क्षेत्र किंवा नोकरीमध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणातील लोकांना यश मिळेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील. तुम्हाला त्यासाठी मात्र आळस सोडावा लागेल. व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्ही अंमलामध्ये आणाल. तुम्ही भविष्यामध्ये याचा फार फायदा करून घ्याल. ऑफिसमध्ये तुमचं मैत्रीपूर्ण वातावरण राहील. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबातील सदस्य उत्साहामध्ये तुमच्या सहभागी होतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरातील वातावरण हे आनंददायी राहील. तुमच्या मनामध्ये आनंद राहील. प्रेम विवाहासाठी इच्छुकांसाठी आजचा काळ हा अनुकूल नाही. जोडीदाराच्या कुटुंबाशी आज ओळख होईल. कर्ज घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर ते फेडणं तुमच्यासाठी कठीण होईल. मित्र नातेवाईकांशी तुमचे चांगले संबंध तयार होतील. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. व्यवसाय विस्तार करण्याची योजना तुम्ही आखाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कामामध्ये नवीन प्रगती करेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज तुम्हाला कामामध्ये पूर्णपणे यश मिळेल. जे आवडतं तेच काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कार्यालयामध्ये मात्र आज वाद होण्याची शक्यता आहे. यापासून तुम्ही सावध राहा. कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. अधिकारी तुमची बढती थांबवू शकतात. घरातील आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही चर्चा करू शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा सांसारिक बाबींमध्ये रस कमी राहील. तुम्ही अध्यात्माकडे अधिक वळाल. काम किंवा इतर स्रोतांकडनं अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढीस लागेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे तुम्ही खर्च कराल. उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्ही संतुलन राखा. आर्थिक स्थितीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक वातावरण हे मधुर राहील. भावांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही चर्चा कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पूर्वीपासून सुरू केलेल्या व्यवसायामध्ये निष्काळजीपणा करू नका. नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. व्यवसायातील काम पूर्ण न झाल्यानं मानसिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ व्हाल. पैशाच्या कमतरतेचा सामना तुम्हाला करावा लागेल. मुलांच्या महत्त्वाच्या संबंधीचा निर्णय तुम्ही घ्याल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील रखडलेली कामं पूर्ण कराल. कुटुंबातील काही वाद हे वडिलांच्या मदतीनं संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. संध्याकाळी धार्मिक स्थळी तुम्ही जाल. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. एखाद्या मित्राच्या मदतीनं तुम्ही पुढे जाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वागण्यामध्ये गोडवा आणावा लागेल, नाहीतर तुम्हाला कामामध्ये यश मिळणार नाही. घरातील लोक तुमच्यावरती नाराजी आज व्यक्त करू शकतात. वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेण्यामध्ये तुम्ही आज अपयशी ठराल. लाभाची संधी तुमच्या हातून निघून जाईल. तुमचे कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. मुलाच्या नोकरीबद्दल तुम्ही विचार कराल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये जोखीम पत्करावी लागेल. भविष्यामध्ये तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही कायदेशीर प्रकरणं असतील तर ती संपुष्टामध्ये येतील. नोकरदार लोकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. नोकरी व्यवसायामध्ये तुम्ही आज नाविन्य आणू शकाल. भविष्यामध्ये तुमच्यासाठी काही गोष्टी या फायदेशीर ठरतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये पार्टनरशिपमध्ये चांगला नफा मिळेल. दैनंदिन कामामध्ये विविध कामांमुळे तुमची व्यस्तता वाढेल. तुम्हाला यामध्ये नक्कीच यश मिळेल. कुटुंबामध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे आनंद आणि शांतता तुम्हाला अनुभवायला मिळेल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाची आवश्यकता राहील. दैनंदिन घरगुती कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनावरती नकारात्मक विचारांचं वर्चस्व राहील. तुम्हाला काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागेल. तुमचं काम आज बिघडू शकतं. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी सावधगिरीनं वागावं लागेल. कोणत्याही कामामध्ये आज घाई करू नका. भविष्यामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना कामामध्ये एकाग्र ठेवावं लागेल तरच यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळतील. तुमच्या सहकार्यामुळे जोडीदाराला यश मिळेल. तुमच्या संयमानं आणि गोड वर्तनानं कुटुंबातील समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धार्मिक कामामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. त्यावरती थोडे पैसे तुम्ही खर्च कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळची मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.